केवळ अमित साटमच नव्हे तर मध्य प्रदेशातील भाजप नेत्यांचा गाड्यांचा ताफाही चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलाय। मध्य प्रदेश पाठ्यपुस्तक मंडळाचे अध्यक्ष सौभाग्य सिंह ठाकूर आपला पदभार स्वीकारण्यासाठी उज्जैन ते भोपाळ 500 गाड्यांच्या ताफ्यासह पोहोचले। मोठ्या संख्येने शेकडो कार्यकर्ते घेऊन भोपाळमध्ये पोहोचलेल्या या महाशयांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता। भाजप नेत्यांकडून जेव्हा पंतप्रधानांच्या आवाहनाला हरताळ फासण्यात आला त्यावरूनही स्थानिकांनी आणि विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला। त्यामुळे भाजप नेतेच पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत नसताना विरोधकांनीही मोदींवरती टीकेचे बाण सोडलेत। पंतप्रधानांनी सांगितलं की प्रवास करू नका। पंतप्रधानच युरोपला निघाले। पंतप्रधान पुढच्या 2 महिन्यामध्ये जवळपास 10-20 देशाचा दौरा आहे। स्वतःचे प्रायव्हेट किती फ्लाइट्स घेऊन जातात, मुख्यमंत्री वेगवेगळ्या राज्याचे कसे दौरे करतात, मंत्र्यांच्या मागे किती मोठे ताबे, हे बंद करा ना। हे बंद झाले पाहिजे। मला असं वाटतं सामान्य माणसाला याच्याविषयी फार सांगण्याची आवश्यकता नाही। सामान्य माणूस ऑलरेडी काटकसर करतोच आहे। धुमाकूळ केला, निवडणुकीचा खर्चाचा धुमाकूळ केला, इंधन प्रचंड वापरलं। आता काटकसर सांगतायत पंतप्रधान महोदय तर फिरतात तर ते ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा आमचा नगरसेवक सुद्धा भाजपचे ताफा फिरतोय, त्यांचे सुद्धा ताफे कार्यकर्त्यांचे सुद्धा ताफे फिरतायत त्यांचे। तिथं कुठेही काटकसर दिसत नाही, उधळपट्टी चाललेली दिसते। सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.